धनुष्यबाणावर हे सगळं सुरू झालं ना, त्याच्यानंतर हा शेवटच्या क्षणाला आपल्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जे विषय चर्चिले जातात त्यामध्ये प्रामुख्याने विषय असतात ते राजकारणाचे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारंवार जे आहेत ते भूकंप येताना आपल्याला दिसून येत आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणावरती लागलेलं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये अनेक सत्तांतरे जी आहेत ती झालेली आहेत, मात्र सगळ्यात जास्त चर्चिलं जाणारं सत्तांतर जे आहे ते आत्ताचं जे सत्ता बदल झालेला आहे तो आहे। आणि त्याच विषयावरती एक पुस्तक सध्या माझ्या हातामध्ये आहे, महासत्तांतर। आणि हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे तर ते राजेश कुचरेकर सर सध्या आपल्यासोबत आहे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया की या पुस्तकाचे हिरो कोण आहेत आणि विलन कोण आहेत। सर काय सांगाल, राजकारणाचा खेळ आहे, कोण हिरो आहे कोण विलन आहे? सगळ्यात आधी झीच्या संपूर्ण समूहाला नमस्कार, आपल्या प्रेक्षकांना नमस्कार। हे जे पुस्तक आहे हे महासत्तांतर घडत असताना, म्हणजे महाराष्ट्रात एकनाथ संभाजी शिंदे नावाच्या एका नेत्यानं हे सत्तांतर घडवण्यासाठी जे काही केलं आणि त्याला जे काही त्यांच्या कथित महाशक्तीने जो काय पाठिंबा दिला, आशीर्वाद दिले, त्यातून हे महासत्तांतर घडलं। 20 जून ते 30 जूनपर्यंतचा जो कालावधी आहे या 10 दिवसांचा हा अत्यंत नाट्यमय कालावधी होता। या कालावधीमध्ये सगळीच प्रसारमाध्यमं, वृत्तपत्र, त्यानंतर समाजमाध्यमं ही या सगळ्या गोष्टीचा आणि सत्तांतराचा पाठपुरावा करत होती। पण या 10 दिवसांच्या व्यतिरिक्त जे जे काय घडलं, जे 10 दिवसात घडलं ते तर या पुस्तकात आहेच, पण या 10 दिवसांच्या व्यतिरिक्त जे काय घडलं ते देखील या महासत्तांतरासाठी कारणीभूत ठरलेलं आहे आणि ते या पुस्तकात आलेलं आहे। या पुस्तकात ते आलेलं आहे जे ब्रेकिंग न्यूजमध्ये आलं नाही, जे सूत्रांनी कळवतो समजतं, जे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण रोज वाचतो वर्तमानपत्रामध्ये किंवा दूरचित्रवाणीच्या पडद्यावरती बघतो, त्या गोष्टी ज्या सुटल्या आहेत त्या याच्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आहे। सर सत्ता बदल जो आहे किंवा हे सत्तांतर जे आहे ते एका दिवसात झालेलं तर नसावं, किंवा ह्याची जी पाळंमुळं आहेत ती नेमकी कधी रोवली, याविषयी काय लिहिलेलं आहे नेमक्या पुस्तकामध्ये, काय संदर्भ आहे? बघा, आता सगळ्यांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री झाले, त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं आलं, त्यातून ते नाराज झाले, त्यांना काम करू दिलं नाही, या सगळ्या गोष्टीमुळे हे सुरू झालं असं अनेकांना वाटतं। पण तसं नाही आहे। हे सत्तांतर सुरू झालंय याला जवळपास 10 वर्षाचा मोठा स्पॅन आहे। आता तुम्ही म्हणाल की तेव्हा तर सत्ता नव्हती, मग तेव्हा काय झालं? तर ते सत्तांतर जे आहे ते कदाचित सत्तेतलं सत्तांतर नव्हतं, पण ते शिवसेनेतलं सत्तांतर होतं। याचं कारण असं आहे की नारायण राणे हे 2005 मध्ये पक्षातून त्यांना बाहेर जावं लागलं, त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे गेले आणि पक्षामध्ये पक्षाचा जो सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा नेता कोण होता तर ते होते उद्धव बाळासाहेब ठाकरे। या उद्धव ठाकरेंच्या समोर आव्हान उभं राहू शकेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या इतका जनसामान्यांमध्ये क्लाउड निर्माण करू शकेल असा जर कोण नेता होता तर तो होता एकनाथ शिंदे। आणि एकनाथ शिंदे यांचा अडसर जर दूर झाला नाही तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गात एक खूप मोठा रोडा येईल असं मातोश्रीला वाटत होतं, शिवसेनेतल्या एका विशिष्ट चमूला वाटत होतं आणि त्या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्यातून एक धुमस खूप वर्ष धुमसत होती आणि त्याचा शेवटी एक हा भूकंप झालेला आहे। सर तुम्ही जसं म्हटलं की हे 10 वर्षापासून चालत होतं, मात्र त्याच्या अगोदर देखील अनेक वेळा शिवसेना फुटल्याची उदाहरणं आहेत। छगन भुजबळ असतील ते बाहेर पडले, नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरेही बाहेर पडले, मात्र त्यांचं जे बाहेर पडणं होतं ते वेगळं होतं असं त्यांनी त्यांच्या भाषणांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून सांगितलेलं आहे। आणि हे एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, या सगळ्या बंडांमध्ये नेमकी शिवसेना जी आहे ती हल्ली कुठे संपूर्ण? विशाल, खूप चांगला प्रश्न आहे हा तुमचा। याचं कारण असं आहे की जेव्हा आपण शिवसेनेचा अभ्यास करतो त्यावेळेला आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, शिवसेनेची ताकद कशात आहे। तर शिवसेनेची ताकद ही या कुठल्याही राणे, भुजबळ, शिंदे या कुठल्याही मोठ्या नेत्यामध्ये नाही आहे, तर शिवसेनेची ताकद ही सामान्य शिवसैनिकामध्ये आहे। आणि बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी हे सांगितलं आहे की माझी ताकद हे माझा शिवसैनिक आहे। ह्या ताकदीला कधी धक्का पोचला तर ह्या ताकदीला एकनाथ शिंदे धक्का पोचवू शकलेले नाहीत। एकनाथ शिंदेंनी धक्का पोचवला तो कशाला? उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला। एकनाथ शिंदेंनी धक्का पोचवला तो कशाला? 40 आमदारांच्या मतदारसंघाला आणि 40 आमदारांना। एकनाथ शिंदेंनी धक्का पोचवला तो कशाला? महाविकास आघाडीच्या सत्तेला। पण
राज ठाकरे ज्या वेळेला गेले त्यावेळेला शिवसेना आतून हल्ली, कारण राज ठाकरे हे बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्ती होते, तेच बाळासाहेबांचा उत्तराधिकारी असतील असं अनेकांना वाटत होतं 90च्या दशकामध्ये. त्या राज ठाकरेंना जेव्हा बाहेर जावं लागलं आणि त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडे न जाता स्वतःची वेगळी चूल, स्वतःची वेगळी एक व्यवस्था निर्माण केली, एक वेगळा पक्ष बनवला, त्यांच्याकडे खूप मोठा तरुणांचा वर्ग आकर्षित झाला जो विद्यार्थी चळवळीतून आला होता. कारण राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते, वयाच्या 18व्या वर्षी ते अध्यक्ष झाले होते, ते पक्षातून बाहेर जाईपर्यंत तेच अध्यक्ष होते. त्यामुळे तरुणांचा पाठिंबा हा राज ठाकरे यांना मिळाला आणि तेव्हा शिवसेना खऱ्याखुऱ्या अर्थाने हल्ली आणि ती राज ठाकरेंनी हलवली. पण आत्ताचं जे बंड आहे शिवसेनेतलं ते अधिक चर्चेलं जाते. ते का चर्चेलं जाते? कारण मुख्यमंत्री खुर्चीवरती बसलेली व्यक्ती ही ठाकरे घरातली होती, उद्धव ठाकरे होते, म्हणून जास्त चर्चेलं जाते, म्हणून जास्त शिवसेना हल्ली असं वाटतंय. नाही, बघा, एक आहे की उद्धव ठाकरे हे आता पक्षाचे प्रमुख होते, मग पक्षाचा सर्वोच्च नेता हा मुख्यमंत्री पदावर बसलेला होता, त्याला त्याच्या आजारपणानंतर एक सहानुभूती पक्षात मिळत होती, पक्षाच्या बाहेर मिळत होती. पण मुख्यमंत्री पदाची जी काही जबाबदारी आहे विशाल, ती सहानुभूतीवर नसते. तुम्हाला काम करावं लागतं, तुम्हाला रिझल्ट द्यावा लागतो. तुम्ही रिझल्ट दिला नाही तर ही जी 12 कोटी जनता आहे, त्यातली प्रसारमाध्यमं आहेत, त्यातले वेगवेगळे घटक आहेत, हे तुम्हाला बिलकुल माफ करत नाहीत. याचं कारणच आहे की तुम्ही तुमच्या इच्छेनं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलात, त्यामुळे तुम्हाला निर्णय आणि घ्यावे लागतात, रिझल्ट द्यावा लागतो. तो उद्धव ठाकरे देऊ शकले नाहीत. आजारपण, कोविड, त्यानंतर इतर ज्या काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या, त्यामुळे त्यांना एक खूप मोठ्या अशांततेचं, अस्वस्थतेचं एक शिकार व्हावं लागलं आणि त्यांना या सगळ्यातून शेवटी जेव्हा पदावरून उतरावं लागलं तेव्हा सगळ्यांना जाग आली, अरे उद्धव ठाकरेंना उतरवलं, आणि मग म्हणून चर्चा झाली. दुसरी गोष्ट, ह्या सत्तांतराला किंवा या महासत्तांतराला भाजपने ज्या पद्धतीची सगळी यंत्रणा पुरवली, तुम्ही बिलीव्ह नाही करणार की जसं आपण एखाद्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरल्यानंतर रिक्षा उभ्या असतात तशी भाजपच्या महाशक्तीनं विमानं उभी केली होती. मग मुंबई असेल, मग सुरत असेल, गुवाहाटी असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, बेंगलोर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी. आता तिकडे का उभी केली होती? तर जिथे गरज पडू शकते अशा ठिकाणीही विमानांची व्यवस्था होती. म्हणजे एकनाथ शिंदेंचा शब्द हा मोदी शहांनी त्या दरम्यान परवलीचा केला होता, कारण त्यांना महाराष्ट्रातलं महासत्तांतर घडवायचं होतं. त्यांना एक मुख्यमंत्री नव्हता बदलायचा, त्यांना पक्षाचा प्रमुख आणि बाळासाहेबांचा मुलगा की ज्याने अमित शहांना बदनाम केलं किंवा अपमानित केलं त्याला बदलायचं होतं, आणि ते त्यांनी साध्य केलं. सर, ह्या पुस्तकामध्ये मला आणखीन एक जाणून घ्यायचं आहे की या संपूर्ण काळामध्ये एक अशी देखील चर्चा होती की सुरतला ज्यावेळेस हे सगळे बंडखोर आमदार जे आहेत ते पोहोचले होते की महाराष्ट्रातलं पोलीस सुरतला जाऊन त्यांना पुन्हा घेऊन येईल, या भीतीपोटी भाजपने जे आहे त्या सगळ्या आमदारांना महाराष्ट्रापासून, गुजरातपासून दूर नॉर्थ ईस्टला गुवाहाटीकडे घेऊन गेले. असं काय या संदर्भात काही नाही? बघा, ह्या पुस्तकामध्ये जे घडलं, 10 दिवसात जे घडलं ना, ते आपल्याला सगळेच वाहिन्या दाखवत होते, वर्तमानपत्र दाखवत होती. त्याला खूप काही करण्यापेक्षा, बघा, त्याला त्यासाठी किती विमानं लागली होती, त्यासाठी काय लागलं होतं, या तपशिलामध्ये मी फार गेलेलो नाही आहे. पण याच्या व्यतिरिक्त आता उदाहरणार्थ आजपर्यंत कोणीच, एकनाथ शिंदेंचा PA आहे प्रभाकर काळे, त्याच्यावर कधीच कोणी फोकस नाही केला. सगळ्यात मोठा एलिमेंट तो प्रभाकर काळे होता, त्याच्याकडे सगळ्याची माहिती होती, जी श्रीकांत शिंदे या खासदाराकडे, एकनाथ शिंदे यांच्या मुलाकडे नव्हती. ती सगळी माहिती प्रभाकरकडे होती. आणि याच प्रभाकर काळेंनी मातोश्रीमधल्या काही लोकांपासून जपून राहायला हवं, त्यांच्यापर्यंत माहिती जायला नको, अशा स्वरूपाची विनंती आणि आर्जव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं होतं. तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते, पण आज ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करावा लागेल. तर हा जो प्रभाकर काळे आहे ना, हा आजपर्यंत तुम्हाला कुठे वाचायला मिळणार नाही, तुम्हाला कुठे समजून घेता येणार नाही. तो या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाकर काळे समजू शकत नाही, कारण असे एकच प्रभाकर काळे आहेत की आणखीन बरेच आहेत. त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक आहे ना, कोणत्याही परिस्थितीत अगदी तुम्हाला राजकारण आवडो न आवडो, पण एक उत्सुकता वाढवणारा विषय, उत्सुकता वाढवणारा एक स्पॅन म्हणून तुम्हाला या पुस्तकाकडे बघावंच लागेल. बरं, हे पुस्तक आहे, जसं मी पहिला प्रश्न केला की ह्या पुस्तकाचे हिरो कोण, तर त्याचं थेट उत्तर मला अजून मिळालं नाही की नेमकं हिरो कोण. उद्धव ठाकरे आहे? नाही, या पुस्तकाचा हे बघा, एक लक्षात घ्या, या पुस्तकाचा हिरो जर कोण असेल ना, तर तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.
याचं कारणच आहे की या पुस्तकामध्ये शिवसेनेचं भविष्यात काय होणार आहे. आता सगळे म्हणतात की शिवसेना संपली का नाही हे अजून आपल्याला ठरवायचं आहे, पण या पुस्तकामध्ये शिवसेनेचं काय होईल हे मी मांडलेलं आहे. दुसरी गोष्ट की बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजे काय, की उद्या समजा एक माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि एखादी तरुणी चाललेली आहे, त्या तरुणीची कोणी जरी छेड काढली तर जो स्पॉन्टेनियस रिॲक्ट होतो तो बाळासाहेबांचा शिवसैनिक. कळलं की नाही. एखाद्या माणसाला रोज त्याच्या कार्यालयातले लोक त्रास देत आहेत, त्याला रोज त्याचं खच्चीकरण करतायत आणि तो जर जाऊन एखाद्या घटकाला सांगतो की अरे मला रोज त्रास होतोय, मला जरा याच्यात मदत करा, आणि जो उफाळून येतो तो शिवसैनिकच या पुस्तकातला हिरो आहे. मग विलन कोण आहे? विलन हिरो आहे तर विलन असायला हवं. विलन जर कोण असेल तर तो विलन आहे निष्काळजीपणा. कोणाचा? आता ते तुम्हाला त्यासाठी त्या पुस्तकातच जावं लागणार आहे, कारण आत्ता आपण सगळंच इथे सांगणं हे काही श्रेयस्कर होणार नाही. त्यामुळे वाचकांनी जर या पुस्तकात जाऊन तपासून पाहिलं की कोण खरा याचा खलनायक आहे तर ते आपल्याला कळू शकेल. एखादी व्यक्तिरेखा याचा खलनायक असण्यापेक्षा त्या व्यक्तिरेखेचे अनेक गुणवैशिष्ट्य याचे खलनायक आहेत. सर, दुसरा एक थोडासा वेगळा प्रश्न, पण या पुस्तकाशी अनुषंगूनच आहे, पुस्तकाला अनुषंगून आहे की मागच्या म्हणजे ठाणे वगळता इतर ठिकाणी बॅनर्स ज्यावेळेस शिवसेनेचे लागतात त्यावेळेस त्याच्यावरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतो. याच्या अगोदर ती कधी आपल्याला आनंद दिघे साहेबांचा फोटो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नव्हता, फक्त तो ठाण्यामध्ये पाहायला मिळत होता, महाराष्ट्राच्या इतर भागात नाही पाहायला मिळत होता. आता मात्र ठिकठिकाणी आनंद दिघेंचे फोटो असलेले बॅनर जे आहेत ते दिसून येते की नेमका आत्ताच्या क्षणाला आनंद दिघे नावाचा वापर कोण करते? बघा, आनंद दिघे या माणसाने शिवसेनेला खूप काही दिलं असं माझं मत आहे, आणि त्याच्या बदल्यात जे काही मिळालं ते खूपच मर्यादित मिळालं आनंद दिघेनं असं मला वाटतं. याचं कारणच आहे शिवसेनेनं आनंद दिघे हे ठाण्यापर्यंतच मर्यादित राहिले पाहिजेत, ते ठाण्याच्या चेकनाक्याच्या बाहेर आले नाही पाहिजेत याची काळजी घेतली. ह्या सगळ्या गोष्टीला छेद देण्याचा प्रयत्न आनंद दिघे यांनी केला आणि म्हणून ते बाळासाहेबांसमोर बंडखोर म्हणून आपल्याला वावरताना दिसले. बाळासाहेब त्यांच्याबद्दल नाराज होते हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अनेक लोक आज आनंद दिघेंच्या जाण्यामागची वेगवेगळी कारणं सांगतात, पण आनंद दिघे यांच्या जाण्यामागे जर काय कारण असेल तर ते निव्वळ हे वैद्यकीय किंवा निव्वळ हे त्यांच्या आरोग्याचंच कारण आहे. इतर कोणतीही गोष्ट त्यांच्या आपल्यातून जाण्यासाठी कारणीभूत झालेली नाही आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की आनंद दिघे यांना कोण वापरते, तर आनंद दिघे ही कालही काहींची गरज होती, आजही काहींची गरज आहे आणि उद्याही काहींची गरज असणार आहे. ते सगळे गरजवंत आनंद दिघेंना वापरत आहेत. सर, ज्यावेळेस एखादं पुस्तक येतं तर पुस्तक आल्यानंतर चर्चा होते की हे पुस्तक आम्हाला कुठे मिळेल, कोणत्या बुक स्टॉलवर मिळेल, कोणतं प्रकाशन आहे आणि हे ऑनलाईन मिळेल का, याविषयी काय सांगाल? बघा, जेव्हा मी हे पुस्तक लिहित होतो ना विशाल, त्यावेळेला एक खूप मोठ्या रकमेची मला ऑफर आली आणि हा संपूर्ण डाटा आणि याच्यातलं हे सगळं तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही आजपर्यंत न कमवलेले आणि कदाचित तुम्ही भविष्यात कमवू न शकणारे पैसे द्यायला तयार आहोत. आणि तुम्ही म्हणाल तसे आम्ही ते पैसे तुम्हाला चेकने देऊ, आम्ही ते पैसे तुम्हाला रोखीने देऊ, तुम्ही सांगाल तसे देतो, तुम्ही म्हणाल तितक्या लोकांच्या अकाउंटवर देतो. तर पण मला ते काय तसं करायचं नव्हतं. याचं कारण असं की 30 वर्ष मी हे सगळं बघतोय आणि मी ठरवलं होतं की ज्या दिवशी आपण लिहायचं त्या दिवशी असं लिहायचं की जे आजपर्यंत कुठे आलेलं नाही आहे. मग ते भावनिक असेल, ते पक्षीय असेल, ते राजकीय असेल, हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं ज्या वेळेला घडलं आहे तर ते इंकिंग इनोव्हेशन्सचे जे आनंद लिमये आहेत त्यांनी हे पुस्तक काढलं आहे. या सद्ग्रस्तांची, हे मराठमोळे सद्ग्रस्त आहेत, या सद्ग्रस्तांची मुंबईमध्ये स्वतःची 6 मजली प्रेस आहे आणि ते अत्यंत स्वाभिमानाने, अत्यंत कणखरपणे आपलं छपाईचं काम करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला हे विचारलं नाही की तुम्ही याच्यात काय लिहिलं आहे. हा जो विश्वास होता तो विश्वास मला मिळण्यासाठी मी इंकिंग इनोव्हेशनच्या आनंद लिमयेंची निवड केली. ह्या पुस्तकाचं संपादन जे आहे ते तितक्याच
कसदार माणसाकडून व्हावं असं मला वाटत होतं. आणि त्यामुळे लोकमतचे माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक असलेले, लोकसत्तेचे सहसंपादक असलेल्या चंद्रशेखर कुलकर्णींनी याचं संपादन केलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ज्यावेळेला इतकं मोठा स्पॅन बघतो त्यावेळेला तुमच्याकडे खूप गोष्टी जमा होतात. आता हे आपले कॅमेरामन दादा आहेत, त्यांच्याकडे खूप शॉट्स असतील, पण कोणते शॉट्स घेऊन स्टोरी एडिट करायचं याच्यासाठी तुम्हाला एक चांगला एडिटर लागतो आणि ते काम चंद्रशेखर कुलकर्णींनी केलेलं आहे. सर आणखीन एक प्रश्न की एखादं पुस्तक बाजारात येतं, खरं तर हे पुस्तक ह्यासाठी प्रत्येक पुस्तक महत्त्वाचं आहे, पण हे पुस्तक महत्त्वाचं यासाठी कारण महाराष्ट्रातल्या सत्ता बदलावरती लिहिलेलं पुस्तक आहे. अर्थात यावरती अनेक डायरेक्टर असतील, सिनेमे बनवणारे असतील, त्यांच्याही नजरा असतीलच. त्यांचे काही फोन्स वगैरे तुम्हाला येऊन गेले का या काळात, किंवा थेट कॉन्टॅक्ट केला का, येऊन भेटलेत का, असं काही झालं आहे का? नाही, असं काही म्हणजे असं नाही काही झालं. पुस्तक आलं आणि एक गोष्ट अशी घडली की ज्यांनी सरकार बनवलं आणि सरकार राज बनवलं त्या रामगोपाल वर्मांचा मला त्यांचं ट्विट आलं आणि त्यांचं ट्विट आल्यानंतर त्यांनी फोन केला. त्यांना हे पुस्तक त्यांच्या टीममधल्या एका मराठी त्यांच्या सहकार्याने वाचलं होतं. तोपर्यंत अर्ध वगैरे बरंचसं झालं होतं आणि त्यांनी रामोजींना सांगितलं की इस पर फिल्म बनाई जा सकती है. मग त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलं की इसमें कैरेक्टर्स कितने हैं. तर मग मी त्यांना सांगितलं किती कॅरेक्टर्स आहेत ते. तर ते म्हणाले की इसमें से जो एक सबसे बड़ा इंपॉर्टेंट कैरेक्टर है वो मेरे दिमाग में आ गया है, आप अभी कहाँ हो. और ते म्हणाले की मी आता साऊथमध्ये शूट करतोय, तुम्हाला भेटायला ये. तर मी म्हटलं की मी भेटायला येईन, पण ते आता जरा इकडे दसरा आहे आणि दोन्ही मेळावे होते, त्यामुळे हे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुस्तक आलं. तर त्यामुळे मी काही महाराष्ट्र किंवा मुंबई सोडण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तर ते म्हणाले मी मुंबईत येतोय, मुंबईत आलो की आपण बसूया आणि याच्यावर एक चांगला पिक्चर करूया. आणि कास्टिंग काय असेल तर ते पण त्यांनी मला विचारलं तुला काय पाहिजे. तर मी म्हटलं मला फक्त या पुस्तकाचं जे नाव आहे महासत्तांतर तेच पाहिजे, जर तुम्ही चित्रपट केला तर ते हसले आणि ते मला म्हणाले की राजेश जी नाम तो वही रखेंगे, सिर्फ इसमें से महा निकाल डालेंगे, क्योंकि ये वो महासत्तांतर है कि जो पूरे देश में आज तक नहीं हुआ. मग जर ते आपल्याला पूर्ण देशभरात, आपण चित्रपट तर पूर्ण देशात आणि विदेशात दाखवत असतो, तर मग त्यासाठी फक्त सत्तांतर ठेवून ते चित्रपट बनवत आहेत आणि लवकरच तो फ्लोअरवर जाईल असं रामोजींनी मला सांगितलं आहे. इतकंच आता या क्षणाला मला माहिती आहे. सर जसं आपला पहिलाच प्रश्न होता की हे कधीपासून सुरुवात झालं, तर ते मी त्याला एक साधारण 10-12 वर्षाचा काळ जो आहे तो सांगितला. पण हे पुस्तक लिहायला वेळ किती लागला, कारण हे मागच्या 3-3.5 महिन्यात जे काही झालेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मग हे लिहायला किती वेळ लागला, कारण एवढी मोठी सगळी घटना लिहायची म्हटल्यानंतर संदर्भ जोडायचे. या पुस्तकाची मूळ प्रेरणा जी आहे ना ती अभिजित ब्रह्मनाथकर नावाचे माझे मित्र आहेत, परभणीचे, मराठवाड्यातले. ते आत्ता निवडणूक शास्त्राचा अभ्यास करतात आणि वेगवेगळ्या गोष्टी करतात. ते दिल्लीत बराच काळ पत्रकार होते. ते अनेक वाहिन्यांमध्ये त्यांनी काम केलं. आता सध्या ते वकिली करतात. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुझ्याकडे खूप गोष्टी आहेत, तू लिही. आणि मला एका जागेवर बसून ते लिहायचं म्हणजे जमत नव्हतं, काही कामांमुळे, इतर काही असाइनमेंटमुळे, म्हणून मी ते टाळत होतो. आणि माझ्याकडे इतक्या आतल्या गोष्टी होत्या त्या मला मांडायच्या नव्हत्या. पण झालं असं, आमचे दुसरे एक मित्र आहेत राहुल गेठे म्हणून, जे डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत. ते आता सरकारचा एक भाग झालेले आहेत आणि त्यांच्यावरही या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर ते राहुल गेठे आणि मी एक दिवशी गप्पा मारत होतो आणि त्यांच्याबरोबर बोलताना मला असं वाटलं की यार हे लिहिलं पाहिजे. मग मी लिहायला सुरुवात केली आणि तरी पण माझी भट्टी जमत नव्हती. पण झालं असं की एका ठिकाणी महाराष्ट्रातले काही मान्यवर संपादक बसले होते आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी एका गोष्टीचा उलगडा केला आणि ती गोष्ट त्यांनी सांगायला नको हवी होती असं मला वाटत होतं. ती स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सांगितली की असं असं झालं आणि असं असं त्यावेळेला हे घडलं. मग मी म्हटलं की आता मुख्यमंत्रीच सांगतायत, मग आपण कशाला थांबायचं, लिहून टाकू. आणि म्हणून मग ते लिहायला लागलो आणि त्यातून मग हे पुस्तक तयार झालं. सर हे पुस्तक आता सध्या बाजारामध्ये येते की ह्याच्यामध्ये शेवटी असं टू बी कंटिन्यू किंवा भविष्याच्या पानांमध्ये काय दडलंय वगैरे अशा स्वरूपाच, किंवा आता पुढचा एपिसोड पहा असं काही आहे का? नाही, बघा असं आहे की याच्यामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे तटस्थ भूमिकेतून हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरती उतरवलेली आहे, ना उद्धव ठाकरे यांची तळी उचललेली आहे. पण मी जो
तळाचा माणूस आहे ना त्याच्याबरोबर प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला, कारण तोच प्रामाणिक माणूस बाळासाहेबांबरोबर शेवटपर्यंत प्रामाणिक राहिला आणि त्याच्याबरोबर प्रामाणिक राहत त्याच्याबरोबर त्याला समजून घेत जगण्याचा, वागण्याचा आणि लिहिण्याचा हा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. आणि ते आता आपल्याला सगळीकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख बुक स्टॉलवर ते उपलब्ध आहे. मुंबईमध्ये IDL असेल, मॅजेस्टिक असेल, जवाहर बुक डेपो असेल किंवा पुण्यामध्ये गेलं तर बुक गंगा असेल, या सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ते Amazon आणि फ्लिपकार्टवर पण उपलब्ध आहे. नक्की सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या पुस्तकासाठी आणि ह्याच्या भरपूर साऱ्या आवृत्त्या ज्या आहेत त्या येऊ अशा सदिच्छा ज्या आहेत त्या तुम्हाला आहे माझ्याकडून. जर पाहिलं तर हे पुस्तक जे आहे ते सध्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि आपल्या प्रत्येकांना काही ना काही प्रश्न पडत असतात. प्रश्न पडलेलं चांगलं आहे. हे का झालं, हे कशासाठी झालं, हे कधीपासून झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती या पुस्तकामध्ये दडलेली आहेत आणि हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. कॅमेरा पर्सन अमित सह विशाल सोने, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे